महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। न्यायालयाने डॉक्टर दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला आहे। तसेच सचिन अंदुरे याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय। यापूर्वी दाभोलकर प्रकरणातील 6 आरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर झाला होता। त्यानंतर आता सचिन अंदुरेलाही न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। याबाबत अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। थेट जाऊयात त्यांच्याकडे। खरं तर आज नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये महत्वाचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे। याच संपूर्ण हत्या प्रकरणातील जो आरोपी होता सचिन अंदुरे याला आता मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि त्यासोबतच त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे हा एक खूप मोठा खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं की याच प्रकरणामध्ये सहआरोपी असलेला शरद कळसकर याला सुद्धा एप्रिलमध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या पाठोपाठ आता सचिन अंदुरे याला सुद्धा जामीन देण्यात आलेला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते आणि 2013 ऑगस्ट मध्ये त्यांची पुण्यातील डेक्कन भागामध्ये निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की शरद कळसकर, सचिन अंदुरे यासह अनेक जण होते ज्यांना यामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि पुणे सत्र न्यायालयाने सुद्धा यांना शिक्षा सुनावलेली होती। पण सचिन अंदुरे हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता, त्यांनी तिथं अपील केलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज मुंबई उच्च न्यायालयाने याबद्दलचा सर्वात मोठा निर्णय आहे तो दिलेला आहे। आता यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचबरोबर हमीद दाभोलकर यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सत्र न्यायालयाने जो आधीचा म्हणजे 10 मे 2024 जो निकाल दिलेला होता ज्याच्यामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा खरं तर सुनावलेली होती आणि त्यानंतर सचिन अंदुरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबद्दलचं अपील केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आज हा सगळ्यात महत्वाचा निकाल आहे तो देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सचिन अंदुरे याला जामीन मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्या शिक्षेलाही स्थगिती मिळालेली आहे। याआधी आपण पाहिलं की डॉक्टर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही सचिन अंदुरे हा आरोपी होता, मात्र त्याला त्या संपूर्ण खटल्यामध्ये जामीन मिळालेला होता। पण नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये मात्र तो अजूनही शिक्षा भोगत होता। पण ज्या पद्धतीने आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे आणि त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिलेली आहे, त्यानंतर आता नरेंद्र दाभोलकर यांचे अनुयायी तसंच हमीद दाभोलकर हे नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण या निर्णयामुळे सचिन अंदुरे याचा जेल बाहेर येण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि दुसरं म्हणजे याआधी शरद कळसकर याला सुद्धा या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे। त्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातले जे मुख्य आरोपी होते त्यांनाच आता जामीन मंजूर झालेला आहे आणि दुसरीकडे सचिन अंदुरे याच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आलेली आहे।